हॅलो. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज दिवसाची सुरुवात अशी काही गरम पाणी पिऊन झाली होती. तर माझ्यासारखा सगळ्यांचा डे एकदम स्माइली जावो. नंतर अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि अंघोळ केल्यानंतर लगेच मी तिथेच कपडे धुवून टाकते. आणि आज बऱ्याच दिवसानंतर इतकं छान ऊन पडलं होतं, बघायला खूप भारी वाटत होतं. तर नंतर ही आहेत माझी झाडं, मनी प्लांट वगैरे. तर सकाळ सकाळी अशी हिरवीगार झाडं बघितली की दिवस अगदी फ्रेश जातो. नंतर कपडे वगैरे सुकत टाकून घेतली. कपडे धुवून झाली की दिवसभराचं अर्धं काम झाल्यासारखं वाटतं आणि कपडे जर तशीच राहिली तर सगळ्याच कामांना उशीर होतो. माझी कपडे वगैरे अंघोळ होस्तोपर्यंत यांनी देव वगैरे पुजून घेतला होता. तर नंतर मी फक्त देवाच्या पाया पडून, आज श्रावणातील सोमवार होता त्यामुळे मी फक्त बेलफुलं आणि शिवमूठ वाहिली. नंतर नाश्त्याची तयारी करायला गेलो. चहा करून घेतला आणि आज नाश्त्यामध्ये उपवास असल्यामुळे फळच होती. तर हे नाशपतीचं फळ आहे. मी पहिल्यांदाच ट्राय करत होती, पण टेस्ट एकदम आपल्या गावाकडच्या रायबोरासारखीच आहे, अशी काही वेगळी नाही. नंतर हे काम आणायला गेले, तोपर्यंत मी इकडं किचनमधलं सगळं आवरून घेतलं. दुपारच्या जेवणासाठी बटाटूची उसळ करणार होते, तर ती लावून घेतली आणि ती शिजोस तोपर्यंत भांडी लावून घेतली. तर हे शेंगदाणे आम्ही गावाकडूनच आणतो, तर हे मशीनमध्ये फोडले असल्यामुळे त्याचे डाळे झालेत. तर शेंगदाणे भाजून घेतले, बटाटू वगैरे सोलून घेतली. नंतर बटाटूची उसळ बनवली आणि जी पडलेली भांडी आहेत ती घासून घेतली. बऱ्यापैकी काम उरकलं होतं किचनचं. त्यांनी काम घेऊन पकडून येतोपर्यंत मग बसलो कामाला. 11 वाजले कामाला बसायला. तर ते काम फिनिश करायला मला 4 वाजले. नंतर दुपारचा चहा घेतला आणि लसूण सोलायला घेतला. हाही लसूण आम्ही गावाकडूनच घेऊन आलेलो आहे. तर लसूण मी एकदमच सोलून ठेवते, म्हणजे परत स्वयंपाक करताना वेळ होत नाही. नंतर तयारी केली 4-5 वाजता आणि किराणा संपला होता, तर आम्ही किराणा आणायला चाललो होतो. जास्त काही नव्हता, तांदूळ वगैरे संपले होते, तर तेच आणायचे होते. तर तिकडंच चाललो होतो. नंतर संध्याकाळी देवापुढे आणि तुळशीत दिवा लावून घेतला आणि आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये मिक्स व्हेजची भाजी बनवली होती, त्यांची फेवरेट. तर असा काही होता आमचा दिवस. तर असेच